नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. बिहारचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपकडून निरीक्षक नियुक्त. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची निरीक्षक म्हणून निवड. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर टांगती तलवार. 50% आरक्षण मर्यादा ओलांडल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसींना 27% आरक्षण द्या. ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची मागणी. मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांना क्लीन चिट. राजेंद्र मुठे समितीच्या अहवालात पार्थ पवार यांचं नाव नाही. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला भारतात आणणार. अनमोल बिश्नोईला भारतात आणलं जाणार. पार्थ पवार यांना मिळालेली क्लीन चिट योग्यच. राष्ट्रवादीच्या नेत्या ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे यांची प्रतिक्रिया. सोबत घेऊन घात करणं का भाजपचा अजेंडा. माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची भाजपवर टीका. पुण्यात शेकोटी पेटवण्यावर महानगरपालिकेची बंदी. वायू प्रदूषण रोखण्यासाठी आयुक्त नवल किशोर राम यांचा निर्णय. मित्रपक्षांना कमजोर करण्याचं काम भाजपकडून सुरू. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची टीका. भाजपच्या निवडणूक संचालन समितीची मुंबईत बैठक. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांसह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बैठकीला होते उपस्थित. बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणनीती ठरली असल्याची शक्यता. भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची गरज नाही. भारत आणि हिंदू हे समानार्थी शब्द. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रतिक्रिया. मुंबई महापालिका निवडणूक महायुती म्हणूनच लढणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. तुर्तास इथेच थांबूया. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.